चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कैलास सर मॅथ्स युट्यूब चॅनल मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आज आपण बघून घेणार आहे का इयत्ता 6वीचा गणिताचा पेपर म्हणजेच काय पॅटचा पेपर कशा प्रकारे असणार, त्याचं स्वरूप कसं असणार आहे आणि कोणकोणते प्रश्न आयएमपी असणार आहे हे तुम्हाला 100% खात्रीशीर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करा। बहुतेकदा 6वीचा मी अजूनही व्हिडिओ टाकला नाही, त्यामुळे मित्रांनो 6वीचे जे काही विद्यार्थी बघतील त्यांनी कंपल्सरी याच्यावरती चॅनलला सबस्क्राइब करून द्या, कारण अजून तुमचे पेपर बाकी सर्व तुम्हाला मार्गदर्शन आपल्या चॅनलवरती भेटणार आहे। आणि अजूनही जे याच्यावरती पण पुन्हा एकदा अजून एक व्हिडिओ बनवण्याचा आपला प्रयत्न असणार आहे। आणि लक्षात घ्या 100% खात्रीशीर हेच प्रश्न येतील, ठीक आहे, किंवा अशाच प्रकारचे प्रश्न येतील। लक्षात घ्या मित्रांनो, म्हणजे काय असा दिलेला तर याच्यातला एखादा आकडा अंक वगैरे चेंज करू, पण प्रकार हाच असणार आहे बघा मित्रांनो, ठीक आहे। चला व्हिडिओला पटकन सुरुवात करूया। चला बघा काय पॅट 2025 6वी गणित, ठीक आहे, आयएमपी प्रश्न बघायचे आपल्याला, ठीक आहे। आणि पटकन सबस्क्राईबचं बटन दाबलंय का नाही तर चेक करू घ्या मित्रांनो, पटापट सबस्क्राईब करून द्या। चला पुढे बघा, पहिला प्रश्न बघूया आपण। लहान मोठेपणा ठरवा। लहान मोठेपणा ठरवा म्हणजेच काय, काय दोन संख्याला आपण कंपेअर करतो, बरोबर, छोटी मोठी संख्या किंवा बरोबर आहे का नाही। आता बघा पहिली संख्या घेतली आपण, बघा काय दिले तर 90,400 आणि 8,900 आता याच्यामध्ये 90,000 मोठा का 89,000 मोठा, 90,000 म्हणून काय केलं आपण इकडे याला बाण केला, ठीक आहे, याला इकडे काय केला असा एरो करून घेतला, ठीक आहे। पुढे बघा बेरीज करा। सिंपल बेरीज करण्यासाठी बघा बेरीज 100% प्रश्न येणार तुम्हाला। लहान मोठेपणा ठरवा, बेरीज करा, वजाबाकी, गुणाकार, भागाकार सगळं पुढे येणार आहे बघा, सगळं याच्यामध्ये दिले मी, बघून घ्या। आता बघा काय करा, यांची बेरीज 6,900 अधिक 1,341, 0 अधिक 1 1 1 अधिक 0 सॉरी इथं बघा 4 घ्या, इथं 4 घ्या, त्याच्यानंतर 9 आणि 3 किती 12 2 हातच्याला 1 6 7 आणि 1 8, ठीक आहे। पुढे बघा मित्रांनो, पुढे बघूया आता आपण काय तर वजाबाकी करा, ठीक आहे, काय करा वजाबाकी करा। मग आता वजाबाकी करा, 0 मधून 0 गेला 0, 8 8 गेला 0, 8 8 गेला 0 आणि 9 1 गेला 8 आला, किती उत्तर भेटलं आपल्याला फायनली 8,000, किती भेटलं 8,000। आणि लक्षात घ्या तुम्हाला 4 अंकी संख्यांचाच तुम्हाला बेरीज किंवा वजाबाकी विचारली जाणार आहे। पुढे बघा शेकडेवारी रूपांतर करा। आता मित्रांनो लक्षात घ्या शेकडेवारी रूपांतर करत असताना काय करायचं, दिलेल्या संख्येला फक्त काय करायचं 100 ने गुणायचं, काय करायचं फक्त काय करायचं दिलेल्या संख्येला 100 ने गुणून घ्यायचं, ठीक आहे। बघा काय केलं आपण 3 गुणिले 100 तर आलं 300, 300 भागिले 5 तर किती 6 पंचे 30 वरचं उरला 0 60%, बरोबर आहे। 6.7चं आपण तेच केलं गुणिले 100, याचं केलं आपण उत्तर आलं 85.71%, ठीक आहे। हे लक्षात घ्या मित्रांनो, बाकी काहीच जास्त लोड घेण्याची गरज नाही। पुढे बघा त्रिकोण व कोणाचे प्रकार सांगा। बघा मित्रांनो, म्हणजे काय त्रिकोण किंवा कोणाचे प्रकार म्हणतो आपण, कोणते प्रकार आपल्याला माहिती आहे, लघुकोण, काटकोण, विशाल कोण, बरोबर आहे, हे तुम्हाला लिहायचे, ठीक आहे। पुढे बघा समीकरण सोडवा, 100% विचारला जाणारा प्रश्न, एकदम खात्रीशीर अशाच प्रकारचा प्रश्न, भले याच्या किमती बदलते पण प्रश्न असाच येणार। बघा काय दिलाय 5x अधिक 3 बरोबर 18, म्हणजे याच्यामध्ये x ची किंमत काढायची आपल्याला। मग काय करायचं आता 5x अधिक 3 बरोबर 18, मग हा 3 इकडे अधिक इकडे गेलो काय होईल वजा होईल, 18 तून 3 गेला किती आला 15 आला, 5x बरोबर 15। मग x ची किंमत 5 आणि x मध्ये काय होतं गुणाकार होतो, मग काय करा मित्रांनो हा इकडे गुणाकारात आहे 5 इकडे गेलो काय होईल भागाकारात, 15 भागिले 5 5 त्रिक 15 हे त्याचं योग्य उत्तर आहे। पुढे बघा मित्रांनो गुणाकार करा, पुन्हा आता बघा गुणाकार करताना बघा काय तर किती अंकी संख्या 3 अंकी संख्याला 3 अंकी संख्येने गुणायचं, 500 ला 500 ला गुणायचं। आता काय करा 5 5 25 घ्या आणि वरती किती शून्य 1 2 3 4 4 शून्य तर टेकून द्या, आपलं उत्तर तयार आहे, 2,50,000 आपलं उत्तर तयार आहे। पुन्हा बघा 444 गुणिले 555 याचा जर गुणाकार केला तर 2,46,420 हे काय असणार आपलं फायनल योग्य उत्तर असणार बघा मित्रांनो। चला पुढे बघतोय आता आपण का आपण मित्रांनो बघा आता या परीक्षेची तयारी करत असताना गायडन्स महत्वाची गोष्ट आहे, कारण माहित नाही का पेपर कसा येईल कसा नाही, पण हे जे आपण आयएमपी प्रश्न बघा बघतोय मित्रांनो, मोस्ट आयएमपी प्रश्न बघतोय का, आणि लक्षात घ्या हाच प्रकार असणार आहे, अशाच प्रकारचा तुम्हाला गुणाकार 3 अंकी संख्येचा ना 3 अंकी संख्याचाच येणार, 4 अंकी संख्याचा बेरीज आहे ना वजाबाकी ना तर 4 अंकी संख्येची येणार, बदलणार नाही, फक्त अंक 2चा 3 होऊ शकतो 4 5 होऊ शकतो, ठीक आहे। त्याच्यामुळे काळजी घ्या, आणि याच्यावरती आपण पेपराच्या दिवशी पण चर्चा करून अजून एक व्हिडिओ बनवणार आहे। पुढे बघा गुणाकार करायचे 789 गुणिले 283, याला जर गुणलं तर 2,22,287 उत्तर येतं। भागाकार करा, बघा इथं जर यांनी याला गुणाकार केला तर किती येतं 154 याचा उत्तर येतो। आता पुढे बघा महत्त्वाचा प्रश्न काय का गणितीय क्रिया करून समानता लिहायची तुम्हाला, असा 2 बॉक्स दिले असतील आणि इक्वल म्हणजे इकडचं आन्सर तेच आलं पाहिजे, उत्तर तेच आलं पाहिजे, आणि इकडचंही उत्तर तेच आलं पाहिजे। आता याच्यातल्या क्रिया घेतल्या आपण बघा, आता बघा याच्यातलं समजा आपण बऱ्याच गोष्टी आपल्याला दिलेल्या आहे, बरोबर आहे। समजा आपण घेतला का इकडे 8 45 बघा 8 गुणिले 5 8 पंचे किती होतात
40. पुन्हा इकडचं 80/2 उचलला, 80/2, 80ला जर 2 ने भाग दिला, बेचोक 8 वरचा 0, बरोबर आहे. किती उत्तर भेटा आपल्याला? 40. म्हणजे याचंही उत्तर तेच आलं पाहिजे आणि याचंही उत्तर तेच आलं पाहिजे. ठीक आहे, अशा प्रकारचा बॉक्स दिला जाईल. त्याच्यात बघायच्या कोणाचं उत्तर सारखं येतं, एका बाजूला एक, एका बाजूला. आता हे पुढे इकडे लिहिलं असतं, मागे लिहिलं असतं तरी काही अडचण नाहीये. पुढे बघा, सिंपल घेतलंय, 7 दुने 14 आणि 12 आणि 2 14, म्हणजे याचंही उत्तर 14 आहे आणि याचंही उत्तर 14 आहे. तर आपल्याला अशी 2-3 उदाहरणं तयार करायची. ठीक आहे, अशा प्रकारे शक्यतो 2च बॉक्स असतील. पुढे बघा, समीकरणे सोडवा. 6x = 18, x ची किंमत काढायची, बरोबर आहे. मग आता 6 आणि x मध्ये काय होतं? गुणाकार. मग आपल्याला 6 नकोय ना जोडीला? नकोय, मग इकडे पाठवा. मग इकडे काय होईल? भाग करतो. x = 18/6, 6 18. x ची किंमत किती भेटली मित्रांनो? आपल्याला 3 भेटली. पुढे बघा, आदित्यला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये 900 सदस्यांपैकी 480 सदस्यांनी त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, तर त्या ग्रुपमध्ये एकूण किती टक्के सदस्यांनी आदित्यला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या? टक्केवारी काढायची. किती पैकी? जसं आपण गुण काढतो, किती पैकी आहे? 900 आणि किती जणांनी? 480. मग काय करा? 480/100 आणि टक्केवारी काढायची म्हणून गुणिले 100. हे 2 शून्य काय झाले? कट झाले. उरला काय? 480/9. मग 9ने जर 480 ला भाग दिला तर आपल्याला उत्तर किती भेटणार आहे? 53.33%. हे त्याचं योग्य आणि फायनल उत्तर असणार आहे. बस, द्या लाईकचं बटन ठोकून मित्रांनो, पटकन लाईकचं बटन दाबून द्या पटकन. चला पुढे बघा, शार्दूलने एकूण 580 किमी प्रवासापैकी 4% प्रवास रिक्षाने केला, तर उर्वरित प्रवास बसने केला, तर त्याने बसने एकूण किती प्रवास केला? आता टक्के काढा. 580 पैकी 4%, मग टक्के म्हणजे 4/100 आणि 580 गुणिले 4/100. हा 0 कट झाला, बरोबर आहे. याला जर आपण कॅल्क्युलेट करून घेतो तर आपल्याला उत्तर किती भेटतं? तर 23.2 किमी याचं उत्तर भेटते. मग 23 किमी जर यांनी काय केलं? शार्दूलने रिक्षाने केला, बरोबर आहे, प्रवास केला रिक्षाने. मग बाकीचा जो प्रवास आहे याच्यामधून काय करा? वजा केला. म्हणून काय करा? 580 वजा, बघा 580 वजा 23.2 हे जर आपण वजा केलं तर आपल्याला एकूण प्रवास भेटणार आहे मित्रांनो 556.8 किमी. हा प्रवास त्याने कशाने केला? बसने केला. ठीक आहे, अशा प्रकारचं उदाहरण विचारलं जाईल. पुढे बघा, अचूक सूत्राचा पर्याय क्रमांक चौकटीतले हा नफा बरोबर विक्री वजा खरेदी किंमत, हे आपल्याला सूत्र माहिती आहे, बरोबर आहे. पण त्या प्रकारचं सूत्र दिलेलं आपल्याला नाहीये. मग आपण काय केलं? पण मग विक्री बरोबर हा वजा खरेदी येतं, इकडे गेलं अधिक होऊ शकतं. म्हणजे काय? नफा अधिक खरेदी किंमत बरोबर काय होते? विक्री येते. पर्याय क्रमांक 3. चला पुढे जाऊया. एका दुकानदाराने 13,000 रुपयात एका प्रमाणे 8 स्मार्ट टीव्ही खरेदी केल्या व सर्व विकून त्याला 88,940 रुपये मिळाले. त्याला नफा झाला की तोटा झाला? मग आता मित्रांनो लक्षात घ्या, एकाची किंमत काढून घ्या अगोदर, बरोबर. एकाची किंमत 13,000 दिले, मग तुम्हाला 8 दिलाय, मग 8ची किंमत काढून घ्या. मग काय करा? 13,000 गुणिले 8 केला तर आपल्याला उत्तर भेटेल 1,04,000 रुपये, बरोबर आहे. हे सगळं विकून त्याला किती रुपये भेटले? 88,940 रुपये. मग काय करा? आपल्याला माहितीये का, आपल्याला जी किंमत दिलेली, जी विक्री किंमत आपण म्हणतो आणि जी आपली खरेदी किंमत म्हणतो, याच्यातला आपल्याला फरक दिसतोय, बरोबर आहे. खरेदी किंमत जास्त दिसते ना आपल्याला, बरोबर आहे, आणि विक्री किंमत कमी दिसते. मग आपल्याला काय माहितीये का? तोटा होतो, बरोबर आहे. मग तोटा बरोबर काय? तर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. मग काय केलं याच्यामधून? खरेदी किंमत आपली झाली 13,000 गुणिले 8 केलं, मग आपलं उत्तर आलं 1,04,000. वजा कितीला विकले? तर 88,940 ला विकून टाकले. मग याची वजाबाकी केली, आपल्याला उत्तर भेटणार आहे तर 15,060 रुपये. हा त्या दुकानदाराला काय झालेला? तोटा आहे. ठीक आहे, झालेला काय त्याला? हा तोटा आहे. ओके, पुढे बघा, बँक खालीलपैकी कोणत्याला व्याज देत नाही? करंट अकाउंटला, म्हणजे चालू अकाउंटला. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3. पुढे बघा, 10,8 दराने 50,000 रुपयाचे एका वर्षाचे सरळ व्याज किती होईल? तर आपल्याला माहितीये P × T × R, म्हणजे P गुणिले T गुणिले R, बरोबर आहे. आपल्याला माहितीये मुदल वगैरे दर सगळं माहिती आपल्याला, बरोबर आहे. मग मुदल किती? 50,000 गुणिले दर किती? 8,000, बरोबर. त्याचा किती टक्के आपण म्हणतो तो, बरोबर. आणि वर्ष किती लागणार आहे त्याला? व्याज टाइम किती लागणार आहे? वेळ, मग 1 वर्ष, बरोबर आहे. मग काय करा? 50,000 गुणिले 8 गुणिले 1 आणि भागिले 100 हे सूत्रात टाकून द्या. आपल्याला उत्तर भेटणार आहे 4,000. किती भेटणार आहे? 4,000 भेटणार आहे. तर मग विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, सरळ व्याज एकूण किती होईल? तर 4,000 रुपये एका वर्षाचा होईल. ठीक आहे, पुढे बघा, लहान मोठेपणा ठरवा. पुन्हा तसाच प्रश्न, बरोबर आहे. लहान मोठे ठरवा. आता बघा, 79,000 मोठा का 87,000? 87. म्हणून काय करा? 87 का डायरेक्ट टिक करून द्या. पहिले 1000 बघा, बरोबर आहे का नाही? काही वेळेला काय होतं, इकडे 87 तर इकडे 87. मग पुढचा शतक बघून घ्या, 100, 200, 300, 400, 500, 700, 700, 800, 900. ठीक आहे, अशा प्रकारे मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो,
अशा प्रकारे आपण प्रश्नपत्रिका बघितले आणि लक्षात घ्या मित्रांनो, अशा प्रकारचेच आयएमपी प्रश्न 100% तुम्हाला येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करून द्या, व्हिडिओला पण एकदा लाईक करू द्या आणि अशा प्रकारचे अजून आयएमपी प्रश्न, अजून मोस्ट आयएमपी क्वेश्चन पेपर आपल्या चॅनलवरती उपलब्ध असणार आहे. इंग्रजीची पण येऊन जाणार आहे, त्याच्यामुळे काही लोड घ्यायचा नाही. फक्त चॅनल सबस्क्राईब करायचं आणि एकदा कमेंट करायचं का व्हिडिओ कसा वाटला आणि अभ्यास करायचा. ओके, भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यांनी 6वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी कंपल्सरी सबस्क्राईब करून द्या. जर सबस्क्राईब नाही केलं तर पुढच्या विषयाचे आणि याच्या अजून मी आयएमपी प्रश्न अजिबात देणार नाही. सबस्क्राईब करून द्या, मी पटापट तुम्हाला आयएमपी प्रश्न पुरवून देईल. पेपराच्या अगोदर तुम्हाला आयएमपी प्रश्न देऊन टाकेल. ठीक आहे, चला भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये.